स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीच्या म्हणजे जिला हिंदी सक्ती असंही म्हटलं गेलं त्या शासन निर्णयाला मराठी जनांचा विरोध आणि ठाकरे बंधूंच्या एकजुटीनं झालेल्या रेट्यामुळे लगाम घातला गेला. परवाच्या शनिवारी याचा जल्लोष सोहळा मुंबईतल्या वरळीत मोठ्या उत्साहात पार पडला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जाहीर मंचावर एकत्र येणं, एकमेकांचं कौतुक करणं, उद्धव यांनी एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणून दोन्हीकडील समर्थकांच्या भावनांना हात घालणं, यामुळे एकूणच मराठी जनमानसात एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र मराठीचा जल्लोष केला म्हणजे मराठीचे सगळे प्रश्न सुटले असं होत नाही. उलट आता कुठे मराठीचं राजकारण सुरू होतंय, कारण घटनाच अशा घडू लागलेल्या आहेत. त्याचं कारण ठाकरेंच्या शक्ती प्रदर्शनानंतर आता भाजपनेही आक्रमक व्हायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे हिंदी भाषक अभिनेता आणि उत्तरेकडील काही राजकारणी हेही महाराष्ट्र, मराठी माणूस आणि ठाकरे यांना लक्ष्य करून चिथावणीखोर वक्तव्य करू लागली. भाजपचे राज्यातील नेते आशिष शेलार यांनी तर हिंदी, मराठी आणि मनसेनं केडियाच्या कार्यालयाला फोडल्याचा मुद्दा थेट पहलगामशी जोडत तिथे धर्म विचारून मारून टाकलं, इथे भाषा विचारून मारतायत अशी टीका केल्याने इथलं वातावरण तापलंय. मात्र या सगळ्या आगीत तेल ओतलं ते भाजप नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी. त्यांनी मराठी माणसाबद्दल अत्यंत घाणेरडी टीका केली. उत्तर भारतीयांच्या जीवावर मराठी जगतात, महाराष्ट्राबाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारू असा संताप आणणाऱ्या भाषेत त्यांनी मराठी लोकांना डिवचलाय. अशाच प्रकारची भाषा भोजपुरी अभिनेता निरहुआ, आणि हा निरहुआ अभिनेता मुंबईत राहतो, त्यानंही केलेली आहे. धन्यवाद नाना पाटेकर, प्रशांत नामले, मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी नाट्यसृष्टीला भावपूर्ण श्रद्धांजली. कारण आमच्यापैकी कुणालाही याबद्दल काही बोलावं असं वाटलेलं नाहीये, पण भोजपुरी अभिनेता निरहुआ यानंही टीका टिप्पणी केलेली आहे, मुंबईतून केलेली आहे. खरं तर हा मुद्दा हिंदी लोक आणि हिंदी भाषेविरुद्ध कधीच नव्हता. आजही शाळांमध्ये 5वी पासून हिंदी आहेच. हिंदी फिल्म इंडस्ट्री मुंबईत आहे, ज्यामध्ये मराठी जनही काम करतात. मराठी लोक अन्य भारतीयांपेक्षा सहज हिंदी बोलू शकतात. मात्र राजकीय स्वार्थासाठी आता एक शैक्षणिक मुद्द्याला भाषिक वादाचं रूप दिलं जात आहे. त्यातच भाजपचे अमराठी नेते आणि उत्तर भारतीय राजकारणी, अभिनेते यांच्या अशा या बेछूट वक्तव्यांमुळे काट्याचा नायटा होतोय. आणि यावरच आहे आजचा 0 आवरचा प्रश्न. त्या प्रश्नाकडे जाऊयात आणि त्यानंतर पुढची चर्चा नेहमीप्रमाणे जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न जाणून घेण्यासाठी ज्याला आम्ही तुमच्याकडनं मतदान अपेक्षित आहे. पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं, मुंबईत भाषा विचारून चोपतायत. आशिष शेलार यांनी अशी तुलना करणं योग्य वाटतं का? आपला मूळ प्रश्न आहे, त्याला तुम्ही प्रतिसाद देऊ शकता, होय किंवा नाही. एबीपी माझाची जी सोशल मीडिया हँडल्स आहेत, एक्सवरती एबीपी माझा टीव्ही, फेसबुकवर एबीपी माझा, युट्यूबवर एबीपी माझा टीव्ही, इन्स्टावर एबीपी माझा टीव्ही, यावर जाऊन या पोलवरती तुम्हाला हवा तो पर्याय निवडायचा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण या सगळ्या पोलचा निकाल पाहणार आहोत. आणि आता चर्चेत पुढे जाण्याआधी पाहूयात भाजपच्या निशिकांत दुबेंची ती वक्तव्य ज्यांनी महाराष्ट्रात नसलेला मराठी अमराठी वाद पेटवून टाकला. पाहूया. मैंने हमेशा कहा है कि जब अपने घर में हो, महाराष्ट्र में हो, यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे. ये एनार्की जो है नहीं चलेगी. आज जो वोट बैंक की पॉलिटिक्स, बीएमसी का चुनाव होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज ठाकरे जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं. और यदि उनमें हिम्मत है, जो मैंने आपको कहा है, यदि उनमें हिम्मत है तो बगल में जो है माहिम इलाके में चले जाएं और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं और बाला साहब ठाकरे जी के सिद्धांतों पर चल रहे हैं. आप हमारा दोहन करके, शोषण करके टैक्स पेयर करते हो, और यदि आप में ज़्यादा हिम्मत है तो आप हिंदी भाषी को मारते हो तो उर्दू भाषी को भी मारो, तमिलियन को भी मारो, आप जो है तेलुगु वाले को भी मारो. कि क्या है कि आप क्या कह रहे हो कि मराठी बोलना होगा? आप किसकी रोटी खा रहे हो? वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है. सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई. हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है. आपके पास कौन सी माइंस है? रिफाइनरी यदि रिलायंस ने बैठाई या एसआर ने रिफाइनरी बैठाई तो वो गुजरात में रिफाइनरी बैठाई है. सारी इंडस्ट्री जो है, सेमीकंडक्टर की भी इंडस्ट्री है तो गुजरात में आ रही है. आप जो है लाटसाही कर रहे हो.
या निशिकांत दुबेवर भाजपनं काही कारवाई केल्याचं ऐकिवात नाहीये, माहिती नाहीये आणि असल्यास निशिकांत दुबे भाजपला विचारत नसावा. कारण आत्ता हा कार्यक्रम सुरू असताना थोड्याच वेळापूर्वी निशिकांत दुबेने असं ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी ही सगळी भूमिका आता जी आपण बाईटमध्ये पाहिली ती परत मांडलेली आहे आणि ठाकरेंवरती आरोप केलेला आहे की निवडणुकांच्या, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही हा सगळा खेळ रचता आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांना सुद्धा माध्यमांनी बोलतं केलं, त्यांच्याकडनं सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या. पाहूयात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे निशिकांत दुबे बद्दल काय म्हणतात. कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबग्गा बोललो, त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो, कारण ते त्याही लायकीचे नाहीये ती लोक. त्यांचं ताड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे. आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे की अशा फडतूस कॅरेक्टर्सकडे लक्ष देऊ नका, कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे, तोडाफोडा आणि राज्य करा. जिथे भांडणं नाही आहेत, जिथे वाद नाही आहेत तिथे वाद निर्माण करायचे, खोटं काहीतरी पसरवायचं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे, पण उत्तर भारतचा नाही. यानंतर एकूणच महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी सुद्धा निशिकांत दुबेवरती कसं तोंडसूक घेतलेले, कशी टीका केली आहे पाहूया. च्या राज्यात जाऊन भरा ना टॅक्स. आमच्या राज्यात कुणी सांगितलं आम्हाला टॅक्स भरा म्हणून? तुम्ही तुमच्या राज्यात जाऊन टॅक्स भरा, तिकडे जाऊन उद्योगधंदे करा. आमच्या राज्यामध्ये काय येऊन तुम्ही आमच्या मराठी माणसाचे उद्योगधंदे तुम्ही घेता. चीड येण्यासारखं वक्तव्य एका महिला भगिनीचं पाहिलं की त्या महिला भगिनीच्या पद्धतीने तिथं मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने त्या बोलत होत्या की 4-5 दिन तक दुकानें बंद रखो, अगर दुकानें हम बंद रखेंगे तो ये लोग भूखे मर जाएंगे. अरे काय भाषा करताय तुम्ही? तुम्ही दुकानं बंद करा, 4-5 दिवस नाही. माझा या राज्यातल्या सगळ्या परप्रांतीय लोकांना विनंती आहे की खरंच त्या भगिनीचं ऐका आणि 4-5 दिवस नाही, 1 महिनाभर दुकानं बंद ठेवा. कोण उपाशी मरतंय ते बघू आपण. आम्ही त्याचं काय करायचंय ते करूच. आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही, पण कोणी हात उचलला तर मुळासकट उखडून टाकायची ताकद आमच्यात आहे. पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्यावेळेला देवेंद्र फडणवीसजी तुम्ही मराठीच आहात, ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे. थुकतो आम्ही तुझ्यावर, कारण आमदार आहेस, बुद्धीचा कुठे त्याचा काय कस लागत नाही. आणि ज्या पद्धतीने आज त्यांनी आपल्या महाराष्ट्राला, आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईला, मुंबईच्यातल्या मराठी माणसाला डिवचलंय. काल आशिष शेलारांनी शड्डू ठोकून सांगितलंय की इथे परप्रांतीयांवर अत्याचार चालणार नाही. नक्कीच बरोबर आहे, पण मग चालणार नाही. आता त्या दुबेनी आपल्या गळ्याला नख लावलंय, आता तुमच्या बेडक्या कशा फुकतात ते बघायचे. हे जे असे विवादास्पद विधानं करून महाराष्ट्रामध्ये आग लावण्याचा जो प्रयत्न होतोय त्याच्याकडनं अतिशय सावध पद्धतीने बघितलं पाहिजे. राजकीय फायदे कसे मिळतील याच्यासाठी टाकलेला हा डाव होता. हिंदीच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी हा वाद पेटवायचा होता. निशिकांत दुबेंचं कामच आहे, एक विकृत मनाचा माणूस आहे तो, ज्याला काम दिलेलं आहे की सातत्याने कॉन्ट्रोवर्शियल बोलायचं, त्या ठिकाणी समाजामध्ये छेद, भाषेमध्ये छेद निर्माण करायचा. जर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्याबद्दल काय बोलू इच्छितात? काय काय म्हणतात त्याला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांना मराठीचा स्वाभिमान नाही? दरम्यान एकीकडे अशी प्रक्षोभक वक्तव्य होत असताना शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांना काहीतरी बोलणं भागच होतं, कारण टीका त्यांच्यावरती सुद्धा झाली असती स्वाभाविकरित्या. नरेश म्हस्के यांनी याबाबतीत शिवसेनेची भूमिका मांडली, दुबेंच्यावरती टीका सुद्धा केली. आपण बघूयात काय म्हणतात शिवसेनेचे नेते. हे बघा, जे निशिकांत दुबे, जर मला काही या संदर्भात मी अजून वक्तव्य ऐकलेलं नाहीये. निशिकांत दुबे जर अशा पद्धतीत जर वक्तव्य करत असतील तर त्याचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. निशिकांत दुबेंनी आधी स्पष्ट करावं त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावं लागलं. ते बिहारचे आहेत, ते झारखंडला का गेले आधी त्यांनी ते सिद्ध करावं, त्याचं उत्तर द्यावं, त्यानंतर त्यांनी मराठी माणसांवर टीका करावी. मी हे आता गृहराज्यमंत्री म्हणून बोलत नाहीये, एक शिवसैनिक म्हणून, एक मराठी माणूस म्हणून बोलतोय की अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात आम्ही खपू घेणार नाही आणि अशा पद्धतीची मस्ती देखील आम्ही अजिबात खपून घेणार नाही. महाराष्ट्रामधल्या 2 पक्षांची भूमिका 10 पक्षांपेक्षा वेगळी असेल तर त्याला सगळ्याच महाराष्ट्रातली जनता जबाबदार धरणं हे देखील इतर राज्यातल्या लोकप्रतिनिधींनी चुकीचं आहे. नरेंद्र मोदीजींनी, देशाच्या जे पी नड्डा साहेबांनी, अमित शहाजींनी त्या खात्यांना समज दिली पाहिजे. दरम्यान हा सगळा विषय आज दिवसभरात मोठा होत गेला. दुबेंच्या वक्तव्यावरनं महाराष्ट्रामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर आज उशिरा विधिमंडळामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांनी याची दखल घेतली. पाहूया.
ज्या मराठी माणसाने या जगातला पहिला सिनेमा केला, ज्या मराठी माणसाचा किंवा एका अर्थाने आमच्या छत्रपतींनी जगातलं पहिलं, या देशातलं पहिलं आरमार निर्माण केलं, त्या मराठी माणसाच्या कर्तबगारीवर आणि त्याने दिलेल्या योगदानावर कोणीही प्रश्न विचारू नये. कोणाच्या तुकड्यावर मराठी माणूस जगत नाही, महाराष्ट्राचा तर संबंधच नाही. आणि म्हणून मी केवळ नाव यासाठी घेत नाही कारण त्या सदनाचे सदस्य नाही, पण मराठी माणसाचं हित आणि अमराठी माणसावर अन्याय होऊ नये या दोन्ही भूमिका हे सरकार, मराठी माणूस आणि महाराष्ट्र घेईल. अर्थात या सगळ्या विषयाला शेलारांनी सुद्धा एक वक्तव्य केलं, ज्याची सुद्धा चर्चा झाली आणि त्यामुळे सुद्धा जोरदार टीका त्यांच्यावर सुद्धा होते. आणि ते वक्तव्य होतं की ज्याप्रमाणे पहलगाममध्ये धर्म विचारून मारण्यात आलं, इथे आता भाषा विचारून तोडवण्यात येते किंवा हल्ले केले जात आहेत, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. त्यामुळे ते सुद्धा टीकेचे धनी ठरले. पाहूयात काय म्हणाले होते आशिष शेलार. मला तर या सगळ्या गोष्टीचा उद्विग्नता येते. पहलगाममध्ये त्या लोकांनी धर्म विचारून हिंदूंना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना भाषा विचारून चोपतायत. सरकारने तर कडक पावलं उचलावीच. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत, मोठा पक्ष आहोत, मोठा भाऊ आहोत, मोठी जबाबदारी आहे. हे प्रकार वाढता कामा नयेत. मराठी माणसाच्या अस्मितेची चिंता भाजपच करील आणि अमराठी माणसावरचा अन्याय भाजप खपवून घेणार नाही. आशिष शेलार यांच्याही या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी. आपण पाहूया. मला असं वाटतं हेच महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत, जे मराठी माणसाची, जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती हे वेळ आणतायत, आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाममधल्या अतिरेक्यांशी करतायत, हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. हे मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं. मिळत कसे नाहीत? हे पहलगाममधले अतिरेकी गेले कुठे? ज्याने आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का? कोणी भारतीय जनता पक्षाचा नेता आंदोलनकर्त्यांना मराठी भाषेसंदर्भात पहलगावच्या अतिरेक्यांशी तुलना करतो. राज्याचे मुख्यमंत्री मराठी भाषेच्या आंदोलनाला रडगाणं म्हणतायत. एक लक्षात घ्या, रडगाणं. पण हे रडगाणं जेव्हा वाढत जातं तेव्हा त्यातून क्रांतीची ठिणगी पडते. 1857चं बंड हे त्यातूनच झालं आणि 1978 साली जो सत्तापालट झाला आणीबाणीनंतर तो सुद्धा अशाच प्रकारच्या रडगाण्यातून झाला, रुदालीतून झाला. याचा अभ्यास फडणवीसांनी करणं फार गरजेचं आहे. त्यांचा इतिहास आणि राजकीय ज्ञान अलीकडच्या काळामध्ये कच्चं होत चाललेलं आहे. त्यांना शिकवणी हवी असेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. की टेररिस्टची तुलना तुम्ही मराठी माणसाशी करत आहात, हे कसं तुम्ही आणि आम्ही सर्वजण खपून घेणार? त्यामुळे स्टेटमेंट देत असताना जरा विचार करून तरी तुम्ही स्टेटमेंट द्यावे. मराठी माणसं जी या महाराष्ट्रामध्ये यांना तुम्ही तर दहशतवादी म्हणत असाल, हे आम्ही सर्वजण कसे खपून घेऊ? त्यामुळे आशिष शेलारजींचं जे वक्तव्य त्याचा निषेध मी करतो. मारहाण करण्याचं समर्थन मी करतच नाही. मी कुठल्या भाषेचा दुराग्रह, द्वेष त्याचंही समर्थन करत नाही. पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणं हे म्हणजे अतिच झालं. मराठी माणसाला तुम्ही जिहादी म्हणणार, मराठी माणसाला तुम्ही अतिरेकी म्हणणार. ठीक आहे ना, काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत, काही जणांच्या भावना वेगळ्या आहेत. तुम्ही आता जी सगळी विधानं पाहिली, तुम्ही उद्धव ठाकरेंना बोलताना पाहिलं, संजय राऊतांना बोलताना पाहिलं, जितेंद्र आव्हाडांना बोलताना पाहिलं, रोहित पवारांना बोलताना पाहिलं, तुम्ही आशिष शेलारांनाही बोलताना पाहिलं, नरेश म्हस्केंना बोलताना पाहिलं. एखादा पक्ष राहतोय का, एखादा नेता राहतोय का यावरती बोलण्याचा? एखादा पक्ष राहतोय का याबद्दल व्यक्त होण्याचा? तो पक्ष आहे मनसे. ज्या शिवसेना आणि मनसेने आत्ताच मेळावा घेतला होता आणि कठोररित्या, म्हणजे राज ठाकरे म्हणाले होते की शांत आहोत म्हणून आम्ही काही विशिष्ट प्रकारची माणसं नाही आहोत. मग आता निशिकांत दुबे जो कोणी साधा नाही तो खासदार आहे एका पक्षाचा आणि थेट महाराष्ट्राच्या अस्मितेवरती नांगी म्हणजे थेट पाय ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दल मनसेकडून विधान आलेलं नाही. त्याबद्दल भूमिका नंतर ते मांडणार आहेत का हे बघावं लागेल. पण या बाबतीत काही स्पष्ट भूमिका मनसेची एकूणच सध्याची सावध भूमिका अनेक शक्यतांना जन्म देते.
दरम्यान एक पूर्ण वेगळी बातमी आहे, पण आहे एका वेगळ्या अर्थानं संबंधित. भाजपच्या निशिकांत दुबेंसारख्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसाची भाकर उत्तर भारतीयांमुळे मिळते असं वक्तव्य करून मराठी माणसाच्या सन्मानाला ठेच लावली. खरं तर यावर्षीच्या जूनमध्ये देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा किती होता? 30,553 कोटी. आणि हा आकडा अख्ख्या उत्तर भारतातील हिंदी राज्यांपेक्षा अधिक आहे. मात्र याची जाण हे बोलभांड नेते ठेवत नाही. त्यांच्यासाठी एक आता वेगळी गमतीदार बातमी लखनौ मधली. या लखनौमध्ये जे उत्तर प्रदेशचं राजधानीचं शहर आहे, आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोकांची प्रचंड गर्दी होती. मात्र महोत्सव संपताच लोकांनी तिथल्या स्टॉलवरचे आंबे अक्षरशः उचलून नेले. कुणाच्या तरी मेहनतीचं फळ हे असं पळवून नेण्याची आमच्या महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही. एक आंबा मागायला आला तर परडी अख्खी देऊन टाकू, पण तिथे मात्र उत्तर प्रदेश, उत्तर भारतीय त्यांची संस्कृती आणि दुबेंनी जी काही मुक्ताफळं उधळलेली आहेत, पण त्या मुक्ताफळं उधळणाऱ्या दुबेंना आपल्या नाकाखालच्या बाजूच्याच एका राज्यातल्या राजधानीमध्ये काय चाललंय ही दृश्य जर का कोणी दुबेंना पाठवली तर तेवढेच मदत होईल. दुबेंचे कदाचित डोळे उघडतील. उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये दुसऱ्याने मांडणीसाठी ठेवलेली फळं, प्रदर्शनासाठी ठेवलेली फळं घेऊन जाताना, त्याला आता चोरी तरी कसं म्हणावं, घेऊन जाताना आपल्याला ही आपले उत्तर भारतीय बांधव, ते आपले बांधवच आहेत, आपण एकाच देशाचे नागरिक आहोत, ते आपले बांधव आहेत, पण या बांधवांवर अशी का वेळ यावी की ते मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात येतात, त्यांच्यासाठीच्या रेल्वे गाड्या सुरू होतात आणि एवढं करून सुद्धा स्वतःच्या राज्यात त्यांना जिकडे प्रचंड मोठे एक्सप्रेसवे आहेत तिथे आंबे असे घेऊन जावे लागतात. अशी वेळ त्यांच्यावर का यावी याबद्दल आमच्या उत्तर भारतीय बांधवांसाठी आमच्या मनात खरंच वेदना होता. तर यानंतर आता नेहमीप्रमाणे मीडिया सेंटरला जाऊयात. आजच्या या विषयावरती लोकांच्या स्वाभाविकरित्या प्रचंड प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आमच्या या मीडिया सेंटरवरती पाहूयात. मीडिया सेंटरवरच्या प्रतिक्रिया 0 आवरला आलेल्या. युट्यूबवरती आलेली प्रतिक्रिया संतोष पलांडे, उद्धटपणा केला म्हणून मारलं, आपल्या ज्या राज्यात जातो तेथील भाषा संस्कृतीचा मान ठेवलाच पाहिजे. पुढची प्रतिक्रिया, मराठी बोलता येत नाही हा विषय नाहीये, पण आम्ही मराठी बोलणारच नाही, करायचंय ते करा, ही मस्ती चालणार नाही. अक्षय काळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पुढची प्रतिक्रिया राजेंद्र लाड यांची, शेलार संदर्भ सोडून बोललात, हे परप्रांतीय भाषेच्या वादावरून मराठी लोकांशी उद्दामपणे वागतात म्हणून अशी कृती करावी लागते. तर अविनाश वैष्णव लिहितात, अशी अपेक्षा नव्हती यांच्याकडून, महाराष्ट्रात राहून मराठी माणसाची तुलना अतिरेक्यांसोबत करणं योग्य नाही. वेदांत लिहितात, म्हणजे आशिष शेलार मराठी लोकांना आतंकवादी म्हणत आहेत का, असा प्रश्न वेदांत यांनी विचारलाय. भाजपला आता बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे अशी टीका रूपा सिंधकर यांनी लिहिलेली आहे. युट्यूबवरती आलेल्या या प्रतिक्रिया. प्रशांत देशमुख लिहितात, राज्यात महत्वाचे ज्वलंत प्रश्न आहेत, पावसामुळे अनेक भागात ओल्या दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे, त्यावर फोकस करा. शिवकुमार गुजर लिहितात, शेलार तारतम्य ठेवून बोला, मराठी जनता तुम्हाला दहशतवादी दिसते का. मयूर लिहितात, त्यांच्या पक्षाच्या लक्षातच येत नाहीये की काय करू आणि काय नाही ते, म्हणून ते असं बोलत सोडले. एक्सवरती आलेल्या प्रतिक्रिया. एक्सवर आलेली आणखी प्रतिक्रिया धोंडप्पा नंदे यांची, मराठी भाषेवर राजकीय पोळी भाजून घेतली जाते, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया श्याम ठाणेदार यांची, ही तुलना अप्रस्तुत आहे, मुंबईत भाषा विचारून नाही तर ज्यांनी मराठी भाषेचा अपमान केला अशांना चोप देण्यात आलाय. तर मनोहर पाटील लिहितात, दोन्ही भाऊ एकत्र आले आणि लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं, हे आता भाजपला सहन होत नाहीये आणि भाजप पण फक्त महानगरपालिका निवडणुकीसाठी हे सर्व करत आहे. विजय नागवेकर लिहितात, इंस्टाग्रामवरती आमच्या, मुंबई मराठी माणसाची आहे आणि ती मराठी माणसांचीच राहणार. सचिन लिहितात, तुमचे शेठ अजूनही आतंकवाद्यांना शोधतच आहेत, त्यांना जरा विचारा ते आता कसे आले आणि कसे केले. तर दुसरीकडे इंस्टाग्रामवरची आणखी एक प्रतिक्रिया अक्षय वालगुडे यांची, महाराष्ट्राची संस्कृती अशी नाहीये, भाषा विचारून मारायला चालू केलं असतं तर मुंबईमध्ये मराठीसाठी मोर्चा काढायची वेळच आली नसती.
दरम्यान आताच थोड्या वेळापूर्वी मनसेचे नेते राजू पाटील माजी आमदार यांची प्रतिक्रिया आलेली आहे. या सगळ्या वादावर पाहूयात काय म्हणतात राजू पाटील. असे कुत्रे अनेक भुंकत असतात, आम्ही त्यांच्यावर लक्ष देत नाही. ते ज्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यापेक्षा 10 पट जास्त जीएसटी एका वर्षात आपलं महाराष्ट्र राज्य देतो. त्यांना 10 वर्षात जेवढं जमा होणार नाही तेवढं महाराष्ट्र एका वर्षात देतोय आणि ते आम्हाला शिकवणार की त्यांच्या पैशावर हे करतं. अरे तुमच्या इथे जी गुन्हेगारी होते, ज्या खंडण्या व्यापाऱ्यानं अपहरण करून ज्या खंडण्या वसूल केल्या जातात, त्यासाठी ते व्यापारी तुमच्याच जातीचे व्यापारी तिथे राहत नाही. याचा कुठेतरी त्याने आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आणि यानंतर गेस्ट सेंटरकडे जाऊयात. आजची चर्चा सुरू करायला झिरोवरची आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत वसंत मोरे. वसंत मोरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आहेत आणि आज त्यांनी जो काही आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे ते आज जरा चर्चेत राहिले. उत्तर भारतीय विशेषतः दुबेंच्या वक्तव्यानंतर चिडलेल्या वसंत मोरेंनी थेट